सॅटिस्फॅक्शन ज्याच्यापासून भेटणार आहे ते करा. यू डिसाइड दॅट जॉब, you decide that career which will satisfy you the most, not only for the first time but throughout your life. That is the parameter you apply and then you select that field. मला IAS काय होईल हे मला शाळेत माहित नव्हतं, कारण मला IAS काय होते मला माहित नव्हतं. लेट बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. जिल्हा परिषद शाळेत तुम्ही गावाकडचे असाल तर माहित असेल, मला संस्कृत विषय असतो हे सुद्धा माहित नव्हतं होईपर्यंत, कारण आमच्या शाळेत कधी नव्हतं. आम्हाला जेव्हा टाइम टेबल बघितलं त्यावेळी संस्कृत दिसला, मला सुट्टी होती म्हणून. आय नेव्हर न्यू. दॅट्स अ फॅक्ट, आय एम नॉट जोकिंग, दॅट्स अ फॅक्ट. आय नेव्हर न्यू संस्कृत हा विषय असतो हे मला माहित नव्हतं. टीव्ही काय आहे हे मला 8वी पर्यंत माहित नव्हतं. न्यूजपेपर फॉर द फर्स्ट टाइम गावात बघितला मी 9वी ला, अँड दॅट्स नॉट 70s. ऑल दिस इज लेट 80s अँड अर्ली 90s. असं काय खूप अगोदरच नाही. आय नेव्हर न्यू. आई वडिलांनी शाळेत टाकलं, गेलो, नथिंग एल्स. शाळेत काय करायचं असतं, शाळेत शिक्षकांना सांगतात शिकायचा, अभ्यास करायचा, नथिंग एल्स. मग शाळेत मला माहित नव्हतं मला काय व्हायचं, किंवा आपण शिकतो कशासाठी हे कोण माहित नव्हतं. कदाचित आपल्या बऱ्याच जणांना नसतो. आता कदाचित आई वडील सांगायचं तुला याचं ठेवायचं, यासाठी व्हायचंय. माझे आई वडील शेतकरी होते, म्हणून त्यांना माहित नव्हतं. त्यांना एवढं माहित होतं शिकल्यावर चांगलं होतं, एवढं त्यांना माहित होतं. त्यांनी ना दॅट्स इट. सो ग्रेटफुल टू दॅट. आणि ते अशिक्षित असताना त्यांना ते महत्व कळलं. दॅट्स ब्युटी ऑफ इट. आणि म्हणून ते टाकलं. 10वी झालं. माझे मोठे बंधू जे होते ही वॉज ग्रॅज्युएटिंग, आणि आमचं पहिलं जनरेशन शिकलेलं. आमच्या वेळी मी स्वतः शेती 10वी पर्यंत केलेली बाय. 10 वर्ष मी स्वतः शेती केलेली. सो शाळेत असताना गावाकडे असले की आपण शेती करतोच. किती प्रमाणात करतो हा वेगळा विषय असतो, पण बायांना आपण कामं करत असतो. पण मी फुल फ्लेज केली, कारण आय डिड नॉट एनी ऑप्शन. की आमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे केले असेल. मोठे बंधू ग्रॅज्युएट होते, आणि म्हणून त्यांनी मला औरंगाबादला नेलं. आणि वासरात लग्न घ्यायचे आणि शाळेत असताना मी पहिला असायचो. जिल्हा परिषद पहिला असतं काय त्याच्यातलं बरं. दॅट्स इट. म्हणजे कुठून तरी अर्ज होतं, जे काय करायचं ते व्यवस्थित करायचं, सिस्टमॅटिक करायचं. दॅट दोन येते. मी भावाला सांगितलं आहे त्याचं. हो हो खेळ नाही. हो हो काय नेऊन घेऊन ते काय अभ्यास काढून तर करू. म्हणून 11वी सायन्स केलं. नॉट बाय डिफॉल्ट मी बी घेतलं ना, बाय चॉईस बी घेतलं. 12वी आय कुड हॅव गॉन. आय वॉज तुमचं मॅथ्स बायोलॉजी दोन्ही ऑप्शन होते कॉम्बिनेशन. आणि आय कुड हॅव व्हेरी वेल गॉट ॲडमिशन फॉर मेडिकल कॉलेज MBBS गव्हर्नमेंट कॉलेज. त्यावेळेस माझा 89-90 ग्रुप होता. दॅट इज वे बॅक इन 93. So I did choose, on the advice of my elder brother, BA by choice, not by choice, but by default. By default नाही घेतलं, by choice. तो राईट होता रॉंग होता, that is debatable. That's debatable. Maybe मी डॉक्टर होणे होऊ शकलो असतो. That's debatable. बंधूंनी सांगितलं घेतलं. बंधूंनी जो काय त्यांचा विचार केला, त्यांना वाटलं की UPSC करताना हा इकडचे सोशल सायन्स ऑप्शन घेऊन लवकर होऊ शकतं. That was one thing. Supposing I was not selected, would that decision be right or wrong? So whatever your decision, you have to support by your efforts. Supposing I had जे म्हणतात wrongly MBBS घेतला असता आणि मी डॉक्टर झालो असतो, मग माझं UPSC करायचं नको. I am happy. I am MD, pediatric, gynecologist, super specialist. I am earning crores and crores of rupees. Would I be speaking for you? Maybe, I don't know. But definitely not in this form. Would I be contributing the way I am contributing today? For last 10 years I have been working in this public sector, right from नागपूरच्या गावापासून ते इथपर्यंत सगळ्या ठिकाणी मी काम केलं. दरवर्षी माझी बदली होती, तुम्हाला काय अडचण. डॉक्टर झाला असतो तर मुंबईमध्ये समजा मी एम्स मधून पीडियाट्रिक झालो असतो. दिल्ली, पुणे, मुंबई एका ठिकाणी मस्त प्रॅक्टिस केली असते. एका ठिकाणी मला कोण टच करू शकलं असतं. मला पाहिजे तशी गाडी, पाहिजे तसं बंगला, त्याप्रमाणे राहिला असतो, आरामात केला असतं मोठा. सो माझ्या फॅमिलीला दरवर्षी माझ्यावर शिफ्ट होण्याची गरज पडली नसते. दररोज पेपरमध्ये मला कोणी शिव्या देते, कोणी हे होते. बट दॅट्स द चॉईस आहे. दॅट्स द चॉईस. प्रत्येक जॉबचे, प्रत्येक करिअरचे दोन्ही बाजू आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे.
बिल गेट्सला जरी सांगितलं त्याला पण नेगेटिव्ह बाजू आहे. असं नाही की ही इज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. नो, नोबडी इज हॅपीएस्ट हिअर and everybody is happy here. It's up to you. You want to be the happy or not to be happy. आहे त्या सिच्युएशनला तुम्ही हॅपीनेस मानला पाहिजे, परंतु दॅट शुड मोटिवेट यू टू मेक अदर्स ऑल्सो हॅपी. आणि तो कॉन्शियस डिसिजन पाहिजे. कॉन्शियस डिसिजन. मी आज जर विचार करतो PhD झालो असतो, पीडियाट्रिक घेतलं, भरपूर प्रॅक्टिस केली असती, मला मोठ्यापैकी असा कोणती पोस्ट गाडी घेतली असती आणि कोणत्या गाडीने कसं करतो मी अनहॅपी आहे. पण मी ते जर विचार की नो, आय कॅन कॉन्ट्रीब्यूट नॉट ओनली मी बट थाउजंड्स ऑफ 14 लाख सिटीजनला मी नवी मुंबईमध्ये चांगला सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. आय मे नॉट बी एबल टू गिव्ह एव्हरीबडी एव्हरीथिंग, बट by being in this post I am able to provide better services which in a private sector is not possible. Dhirubhai Ambani or somebody Ambani or Tata Birla are great persons. I am not denying that. I am not saying they are bad persons. They are really good because they are entrepreneurs. But if you were to be employed as a CEO of Tata or Birla or Ambani Group, and if you are given a choice to become a municipal commissioner of Mumbai, what would you choose? Who would choose CEO? No. Okay. Who would choose to be municipal commissioner? Why? As a CEO, Ambani, you serve thousands and thousands of families. But the point is, there you will be working for some person. Like here, you are working for some person. You are working for chief minister. But here we are dealing with people. There also you are providing mobile services to everybody. That is mandatory. This day. So why would you choose both? CEO has more bucks. Commissioner what? 1 lakh पगार maximum. माझा अजून 1 lakh नाही by the way. Really, I'm not joking. तुमच्या मनात काहीतरी असेल 8 लाख 50 लाख वर पगार असं काही करेल. Why would you like to be CEO? CEO somebody बरं बघू का नाही CEO टाटा बिर्ला anybody. आता बऱ्याच जणी हात उचलले होते. Yes. Why? काय satisfaction? The municipal commissioner. Now tell me, CEO Ambani Groupचा, Reliance, right? Ambani Groupचा CEO कोण आहे? कोण आहे? माहिती आहे का? नाही. तुकाराम मुंडे माहिती आहे? I am just making a comparison. How should you make a choice? I am trying to tell that. CEO वाईट नाही, बिलकुल नाही. They are also contributing to nation building. Please understand. But the difference is here. Basic difference. In private company, you work for a particular individual, only one. That's the chairman of your company. That's the chairman. In Reliance, you work for Ambani, nobody else. Whatever you say. मुझे satisfaction मिलता है, पगार मिलेगा, कोई चिंता नहीं. पगार से satisfaction का फायदा नहीं. But money we can earn otherwise also. As a commissioner, Navi Mumbai, I am working for 14 lakh people. I am trying to change life of 14 lakh people. Navi Mumbai commissioner is 1.25, 1.70 crores, 1,70,00,000 हो गए. Chief Secretary of Maharashtra is trying to work for 11 crore people. The difference between two services, public sector and private sector, is this: you work for public at large in public services. In private services, you work for a particular individual or particular group of individuals. And the criteria by which you will be judged is only one. That is, whether you are increasing the profitability of the company or not. That's the private sector. In public sector, profitability is not a concern. Whether you are improving the lives of the people, making better, that is the criteria. That's very difficult criteria, but that's the criteria. आणि म्हणून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कशात भेटतं हे तुम्हाला ठरवायचं. प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असू शकतं. प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं, कारण एव्हरी ह्युमन इंडिव्हिज्युअल इज समथिंग डिफरंट, युनिक. गुड ऑर बॅड असं म्हणणार नाही, सगळेजण चांगले असतात.
तुम्हाला जे आवडतं की लाईफ लॉंग तुम्हाला फक्त पैसा म्हणून वाटत असेल तर तुम्ही पैशावरून करणार, काही प्रॉब्लेम नाही. टाटा इंडस्ट्रियल आहे, देर इज अ डिफरन्स बिटवीन टाटा आणि रिलायन्स म्हणजे अंबानी. व्हॉट इज द डिफरन्स? विच वन इज द बिगेस्ट कंपनी ना? फॉर्च्यून 500 में दुनिया आहे. फॉर्च्यून 500 कंपनी तर माहिती आहेत ना? त्याच्यामध्ये दोन्ही कंपन्या आहेत का? कोण म्हणतो हो? टाटा फॉर्च्यून 500 आहे, फॉर्च्यून 500. Fortune 500 is the topmost 500 companies of the world by turnover and profit and Reliance आहे माहित नाही, आहे की नाही? किती टर्नओव्हर सांगता येईल का? टाटा किंवा कोणत्या दोन कंपनीचा बेसिकली टाटा मधलं काम करण्याची पद्धत, तिथलं कल्चर वेगळं आहे. Tata is the first person to start many things in India. Tata company. Even first Indian made car Indica होती after different failures. Right? So तिथला सॅटिस्फॅक्शन त्या तिथल्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा, काम करणाऱ्यांचा वेगळा असणार आहे. रिलायन्स मधल्यांचा वेगळा असणार आहे. म्हणून प्रायव्हेट सेक्टर जरी म्हटलं त्याच्यामधलं कोणत्याही सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला चूज करावं लागणार. नुसतं पब्लिक सेक्टर प्रायव्हेट सेक्टर म्हणून चालणार नाही. तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये खूप आवड आहे, राईट? सो मला इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे, सो आय वॉन्ट टू इंजिनिअर क्रिएट सम प्रॉडक्ट. तो प्रॉडक्ट तुम्ही प्रायव्हेट कंपनीसाठी करू शकता आणि गव्हर्नमेंटसाठी करू शकता. इंजिनिअरिंग नॉलेज तेच आहे, इंजिनिअरिंग स्किल तुमच्या त्याच आहे, त्याचा यूज कसा करायचा हे तुमच्यावर ते सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणून तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये लाईट चांगलं करण्याचं तुम्हाला चांगलं वाटतं, ते प्रायव्हेटसाठी प्रॉफिट कमवण्यासाठी करायचं आहे का सॅटिस्फॅक्शन कमवण्यासाठी? आता काही झालं तर मनी ओरिएंटेड असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्याला सॅटिस्फॅक्शन भेटत असेल, बट दॅट्स नॉट द एंड. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. मनी इज नॉट द एंड. तुम्हाला रिक्वायर असेल, तुमची लाईफस्टाईल चांगली करण्यासाठी XYZ पर्यंत लागत असेल, दर महिन्याला 10 कोटी रुपये लागत असतील, त्याच्या पुढे सॅटिस्फॅक्शन लेवल जी असते ॲट द एंड ऑफ द डे, ज्यावेळेस मी घरी बेडमध्ये जातो त्यावेळेस मला हा सॅटिस्फॅक्शन घेतलं, येस आय हॅव डन व्हॉट आय वॉन्टेड पुढे. एवढं जर सॅटिस्फॅक्शन भेटलं तर दॅट इज व्हॉट यू वर्क फॉर. आणि कुणी जर तुम्हाला म्हणलं येस यू हॅव डन गुड थिंग, दॅट सॅटिस्फॅक्शन. मला कोणतरी चांगलं म्हणावं, मला कोणतरी बेस्ट म्हणावं माझ्या फील्डमधला, अमंग टॉप म्हणावं, ही आपली सॅटिस्फॅक्शनची ऍक्च्युअलची डेफिनेशन. अनफॉर्च्युनेटली आपण शॉर्ट साइटेड डेफिनेशनकडे जातो, लॉंग साइटेड जात नाही. कारण त्यावेळेस आपण यंग एजमध्ये असतो, राईटली सो, की आपल्याला जॉब भेटायचा, हे करायचं, स्वतःचा पाव भरायचा, त्याचा लॉंग टाइम ऍब्सोल्युटली केलं पाहिजे. या जॉबच्या अगोदर मी जॉब केलेले, मी लेक्चरर होतो, मी फायनान्शियल अकाउंट्स ऑफिसर होतो, मी PhD करत होतो, ऑल थिंग्स आय हॅव डन. माझ्या पण माझं ज्यावेळेस नाही मी आता घरून पैसे घेणार नाही, एक अटेम्प्ट सोडून दिला, म्हटलं MPSC करू अगोदर. MPSC लावला, 4 अटेम्प्ट लावले, 4 वर्ष गेले. मध्ये लेक्चरशिप केली 1 वर्ष मुंबईतच केली, योगेश्वर कॉलेजला, आपलं इस्माईल कॉलेज गव्हर्नमेंटचं. I was JRF holder. I was doing PhD on nuclear policy. All this stuff I have done. पण ज्यावेळी सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळी सुद्धा मला माहित होतं की नो, आय एम नॉट वेंट हिअर, नो आय एम मेंट समथिंग एल्स. आणि मला माहिती समजा मी इथे झालोच नसतो, डेफिनेटली मी कोणत्या ह्याच्यापैकी जॉब करणार नव्हतो. आय वुड हॅव डन समथिंग विच वुड हॅव सॅटिस्फाईड मी, विच वुड सॅटिस्फाईड. आणि म्हणून तुमचं सॅटिस्फॅक्शन कशा जोपर्यंत तुम्ही शोधत नाही, आणि ते एका दिवसात होणार नाही. बाय द वे, मी आता सांगितलं 1 तासात येस मला सॅटिस्फॅक्शनचा फॉर्म्युला सापडला, मला भेटला, तर आता मी ते असं काय होणार नाही. इट हॅज टू बी गिव्हन डीप थॉट. आणि ते केल्यानंतर मग तुमचा गोल वन्स यू सेट, त्याचे मार्ग काय आहे, मीन्स काय आहे ते तुम्हाला ठरवा. कोणताही मीन्स त्याच्या ऑर्डर करू नका. मे बी लॉंग थोडा लागेल, हार्डशिप असेल, तो रिअल, एथिकल, ऑनेस्ट. दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एथिकल मीन्स जर घेतले नाही, end is going to be bad. That's it. Be sure about it. Be sure. उदाहरण देऊ शकतो, पैसे कमवणं हा समजा गोल असेल, राईट? दर दिवशी 1 लाख रुपये कमायचे, हा तुमचा गोल आहे. माध्यम दोन्ही आहे, राईट? तुम्ही एक मॅनेजर एका कंपनीचा म्हणून 1 लाख रुपये कमावणार पडते, आणि मुंबईच्या CSTच्या बाहेर जा, CST स्टेशनच्या तिथं भिकारी असतात, ते सुद्धा 1 लाख रुपये दिवसाला भेटतात. मग जो कट असेल दिवसाला तुम्हाला दाखवून देतो. इट्स अ बिग इंडस्ट्री, ऑर्गनाइज इंडस्ट्री आहे.
तुम्हाला भिकारी म्हणून 1 लाख रुपये कमवून चालेल? चालेल का? वाय? इट्स ऑल्सो स्किल बाय द वे. भीक मागणं सुद्धा स्किल आहे, एवढं सोपं समजू नका तुम्ही. आय एम नॉट जोकिंग ॲट ऑल. या प्रोफेशनल बेगर्स, टॉप टू बॉटम इंडस्ट्री आहे. दर दिवशी इतक्या वाजता या ठिकाणी तुम्हाला काही मूवी बघितले असतील तुम्ही मध्ये होती ऍक्च्युअल इंडस्ट्री आहे मुंबईमध्ये, पर्टिक्युलर सगळीकडे आहे मुंबईमध्ये. डोंट अंडर एस्टिमेट दॅट इकॉनॉमी. दॅट्स अ ह्यूज इकॉनॉमी, ह्यूज इकॉनॉमी. चॉईस इज युअर्स. तुम्हाला 1 लाख रुपये कसे बनवतात, चॉईस इज युअर्स. या पद्धतीने करू शकता. त्याचे टेस्ट सेट करावं लागेल तुम्हाला, इंजिनिअर इकडे सेट करता. दुसरी गोष्ट, तुम्ही समजा DYSP झाले, डेप्युटी कलेक्टर झाले, ट्रान्सपोर्ट मॅनेजर झाले, IAS झाले, कलेक्टर झाले. मला पगार भेटतो समजा 1 लाख. मी ॲट दॅट पॉईंट मला करप्शन करून मी 1 कोटी सुद्धा कमवू शकतो. चॉईस इज युअर्स. चॉईस इज युअर्स. मी जर 1 कोटी कमवले असेल तर मला आज बोलवलं असतं. जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत बोलवलं. I'm legal, ethical and non-ethical, right? Ethical and non-ethical. आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व असतं त्याचं. नॉट ओनली ऑल ओव्हर द वर्ल्ड ह्युमन एथिक इज डिफाईन्ड. प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असू शकतं. म्हणून तुम्हाला लाईफ लीड करताना ते फक्त करेक्ट नसावं तर करेक्ट एथिकल पण असावं हे खूप महत्त्वाचं. एथिकल पण असावं. म्हणजे कुठे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला जर गेले तर काही जणांना त्यांच्या बिहेवियरमध्ये चांगलं ट्रीटमेंट भेटते, काही जणांना भेटत नाही. पैसे तेवढे देता तुम्ही, त्याच हॉटेलमध्ये जाता, मग वेळ का भेटतो? बिहेवियर चेंज झाला की तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचा चेंज, राईट? किंवा माणूस चेंज झाला, माणसाचा त्या बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला तर तुम्हाला. आणि तिथेच जे टीम्स येतात त्यांना पण चांगलं भेटतं, नॉन टीम त्यांना पण भेटत नाही. म्हणून फक्त गोल सेट करू नका. गोल सेट करण्याबरोबर तुमचा अचीव करण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा सेट करा. दॅट हॅज टू बी एथिकल अँड राईट. अदरवाइज इन द लॉंग रन, शॉर्ट टर्म मध्ये येस यू मे गेन, शॉर्ट टर्म मध्ये यू मे गेन, इन लॉंग रन यू आर गोइंग टू लूज. यू विल हॅव लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. यू विल हॅव लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. ड्रिंकिंग इज नॉट बॅड लिगली, पण त्याचे तुमच्या बॉडीवर जे परिणाम होणार म्हणून ती एथिकली आपण ड्रिंकिंग बॅड म्हणतो. लिगली सुद्धा बॅड आहे. तुम्ही सायंटिफिक म्हणले ते पण बॅड आहे. तुमची अल्कोहोल ड्रिंक करण्याची इंडियामध्ये गरज नाही किंवा तसा कंट्री किंवा नॉनव्हेज करण्याची गरज नाही. प्रोटीन्स खूप जास्त असतात, त्याच्यामध्ये हीट खूप जास्त असते. आपल्याकडे ऑलरेडी आपण ट्रॉपिकल कंट्री आहोत, नॉट मच हीट, राईट? तर ह्या ज्या गोष्टी आहेत एथिकल जे आहे ते सुद्धा सायन्स आहे. ते सायन्स समजायला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि थिंकिंग आणि त्याच्यावरती लागतो, त्याला वेळ लागेल. परंतु ज्याला आपण मोठी म्हणतो त्यामुळे आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे हे त्याच्यातला एक मध्ये आहे. तो जर घेऊन तुम्ही चूज केला तुमचा पाथ तर डेफिनेटली यू विल बी एबल इन द शॉर्ट रन ऑर लॉंग रन टू अचीव द गोल यू, राईट? आता हे करत असताना डिफिकल्टी तुम्हाला येणार. जसं की मला प्रश्न विचारला होता, किती वेळ झाला? पाहुणे. सो आय एम लुजिंग माय टाइम. ओके. पॉलिटिकली प्रेशर कसं, असा काहीतरी प्रश्न होता. हाऊ डू हँडल इट, राईट? किंवा त्यांना कसं बरोबर घेऊन जातात. नंबर 1, आय डोंट टेक एनीबडी अलॉंग. मी कुणाला बरोबर घेऊन जात नाही. मी बरोबर घेऊन जातो फक्त ट्रुथ आणि एथिकल व्हॅल्यूजला. मी माझ्या प्रिन्सिपल्सला कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याचे परिणाम मला बघावे लागतात. आय अग्री विथ दॅट आणि ते बघतो. त्याचं फॅक्ट मला माहिती आहे. मी असं केलं की माझी बदली होणार आहे मला माहिती, तरी मी करतो. म्हणून समजा 1 वर्षाच्या 3 वर्ष मी राहू शकलो असतो जर मी थोडं माझा चेंज केला. म्हणजे काय म्हणतात आमचे समजा पॉलिटिकल बॉडी असेल किंवा जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्याचं थोडंसं आहे का, किती मला सांगतात तुम्ही 95% 99% बरोबर, फक्त 1% आहे का? तर 1% ऍडजस्ट केला आणि 99% आमचा काय प्रॉब्लेम नाही. तर मी 3 वर्ष राहू शकतो. इज देअर अ प्रॉब्लेम इन दिस?
नॉट नेसेसरी ते काय वाईटच गोष्ट सांगतात असं काय प्रकार नाही. असं काही समजू नका ते प्रत्येक गोष्ट वाईटच सांगतात, नो वे, किंवा इलिगल सांगतात असंही काय प्रकार नाही. बट इनर कॉन्शियस मला आरोप करत नाही, नो, दॅट्स नॉट दॅट. जे योग्य ते मान्य करतो, जे अयोग्य मला वाटत नाही, माझ्या प्रिन्सिपल्सला पटत नाही, ते मान्य करत नाही. म्हणून 3च्या ऐवजी 1 वर्ष झालं ते चालतं, बट आय एम सॅटिस्फाईड. म्हणून मी जे चालतो ते प्रिन्सिपल्सवरती चालतो, व्हॅल्यूजवरती चालतो. माझ्याबरोबर कोण असतं? माझे प्रिन्सिपल्स असतात, माझे एथिक्स असतात, माझे व्हॅल्यूज असतात. आणि त्याच्यावर चालताना मी बाकी बघत नाही. याच्या व्हॅल्यू जजमेंट होऊ शकतं, राईट ऑर रॉंग, याच्यावरती हे होऊ शकतं. 1 वर्ष 3 वर्ष राहिले ते 1% ऍडजस्ट करून यू कुड हॅव डन फार बेटर दॅन व्हॉट यू डू इन 1 year. Absolutely right, nothing. But the moment I compromise on something, I am losing on something which is much more valuable to me. That is my principles and ethics.